जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज केवळ किल्ल्यांवर विजय मिळवत नव्हते, तर स्वराज्याच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पायाही रचत होते. त्या काळी कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. गोव्याच्या भागात उत्तम दर्जाचे मीठ तयार व्हायचे. हे पोर्तुगीज व्यापारी स्वराज्यात आणि शेजारील आदिलशाहीत मीठ विकायला आणायचे. पण त्यांनी या मिठाच्या किमती इतक्या वाढवून ठेवल्या होत्या की सामान्य रयतेला मीठ खरेदी करणे म्हणजे एक स्वप्न झाले होते. गरिबांच्या ताटात अन्नासोबत मीठ मिळणे कठीण झाले होते. दुसरीकडे या व्यापारातून मिळणारा सगळा पैसा पोर्तुगीजांच्या तिजोरीत जात होता, ज्यामुळे ते अधिक शक्तिशाली होत होते. जेव्हा ही बाब महाराजांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी एका कुशल जाणत्या राजाप्रमाणे आणि धोरणी व्यापाऱ्याप्रमाणे यावर उपाय शोधला. त्यांनी केवळ तलवार न उचलता एक चोख आर्थिक धोरण आखले. महाराजांनी आदेश काढला की पोर्तुगीज हद्दीतून येणाऱ्या मिठावर प्रचंड जकात लावायची. यामुळे त्यांचे मीठ स्वराज्यात विकणे त्यांना परवडणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु केवळ कर लावून महाराज थांबले नाहीत, तर त्यांनी स्वदेशीचा मंत्र जपला. त्यांनी कोकणातील आपल्या हद्दीत मीठ तयार करण्यासाठी नवी मिठागरे सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. स्वराज्यातच मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आणि हे स्वराज्याचे हक्काचे मीठ रयतेला अतिशय रास्त आणि स्वस्त दरात उपलब्ध करून दिले गेले. याचा परिणाम असा झाला की पोर्तुगीजांची मिठाच्या बाजारातील मक्तेदारी कायमची मोडीत निघाली. स्वराज्याचा पैसा स्वराज्यातच राहिला आणि गरीब जनतेच्या ताटात स्वस्त मीठ पोहोचले. महाराजांचे हे चातुर्य आज शेकडो वर्षांनंतरही आधुनिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्रासाठी एक आदर्श उदाहरण मानले जाते. त्यांनी जगाला दाखवून दिले की स्वराज्य टिकवण्यासाठी केवळ रणभूमीवरील शौर्यच नाही, तर आर्थिक स्वावलंबनही तितकेच महत्त्वाचे असते.